श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 38. लव व कुश यांचा पराक्रम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. हाती घेऊनी चापशर उभा मंगळ भगिनीचा कुमर. तव मागुनी चतुरंग दळभार अतिगजरे पातले सवे सकळ पृथ्वीचे नृपवर. मध्ये शत्रुघ्न प्रचंड वीर तो तेने ऐकिली मात सुंदर. घोडा धरिला म्हणोनी भ्रूसंकेत दावी शत्रुघ्न. अपार लोटले तेव्हा सैन्य तव कदळीसी श्यामकर्ण. वस्त्रे करुणी बांधला असे ऋषीचे मुंजिये बाळ खेळती. तयासी वीर आले ते पुसती. वारू कोणी बांधिला म्हणती लेकुरे बोलती भिवोनिया. मागच्या अध्यायात आपण बघितलं की लहूने तो घोडा बांधलेला आहे गळ्यातल्या उपरण्याने आणि कर्दळीच्या झाडाला बांधून ठेवलेलं आहे. आणि नंतर हे सर्व सैन्य जे होतं ते सैन्य त्यांच्या मागे येतं आहे, त्या घोड्याच्या मागे. मग तो बघतोय तर घोडा कोणी बांधला म्हणून विचारतो. तर ते बाकीचे छोटे छोटे मुलं होते बटू, तर ते घाबरून पळायला लागलेले आहेत आणि सांगतायत की तो घोडा आम्ही नाही म्हणे, त्या लवूनी पकडलेला आहे. कानावरी हात ठेविती आम्ही नाही धरला आण वाहती. पहिले दिसे धनुष्य हाती कलागती करतो तो तेने बांधिला श्यामकर्ण. तव वीर बोलती हासोन लेकुरे म्हणती नेनोन. घोडा बांधुला कौतुके सोडा रे सोडा श्यामकर्ण. जवळ उरले आता अयोध्या पट्टण. वाट पाहत असे रघुनंदन सत्वर जावे वेगेसी. घोडा सोडावया धावले वीर तव तो बोले जानकी कुमर. कोण हरे तुम्ही तस्कर घोडा सोडू पातलेले. आणि मग शत्रुघ्नाने बघितलं तर लहान मुलं इथं खेळतायत आणि हा घोडा म्हणे अरे हा यांनी खेळता खेळता पकडला, सोडा म्हणे हा. असा त्या सेवकांना आज्ञा करतोय. आणि तेवढ्यात तो सेवक आले घोडा सोडायला. तर तो तिकडून लहू लगेच बोलायला लागला की कोणे चोर म्हणे, तो घोडा सोडून घेऊन चालले म्हणे. घोडा धरिला तोची मी येथ उभा लक्षित युद्धपंथ. तुमचा कोण आहे रघुनाथ त्यासी जाऊन सांगा रे. मज म्हणता तुम्ही बाळ परी सर्वांचा मी आहे काळ. तुमची गर्वाची कवचे सकळ फोडीन आज समरांगणी. तटस्थ पाहती सकळ वीर म्हणती हा बाळ सुकुमार. लीला चाप घेऊन परकर धीट गोष्टी बोलतो. म्हणे अरे कोण चोर तुम्ही, आमचा हा घोडा घेऊन चालले. मी युद्धाची वाट बघत होतो म्हणे की केव्हा येते याल तुम्ही आणि केव्हा मी युद्ध करेल असं. आणि कोण रघुनाथ आहे तो आणा म्हणे, बघतो म्हणे मी असं. आणि त्याच्याकडे बघून या सेवकांना आणि त्या शत्रुघ्नाला कौतुक वाटत होतं की हा लहान आहे बघा, किती खेळण्यात धरतोय बा असं वाटत होतं त्यांना. यावरी शस्त्र धरित्या निश्चिती सकळ योद्धे आम्हा हसती. तरी वारू सोडून त्वरित गती पुढे चला वेगेसी. घोडा सोडू धावले वीर लहू चाप ओढी सत्वर. शतांची शते सोडून शर तोडिले करती तुक्यांचे. अरे हा म्हणे छोटा आहे म्हणे, जाऊ दे याला हे करू नका म्हणे तुम्ही, लहान मुलाचं म्हणून सोडून द्या म्हणे आणि सोडून घ्या तो घोडा आणि चला म्हणे. पण ते वीर जे सैन्य होतं ते घोडा सोडायला धावल्यानंतर यांनी लगेच बाण सोडलेले आहेत आणि त्या सैन्यांचे हात तोडले आहेत ते. जैसी वटपत्रे तुटवणी पडती तैसी मनगटे पडली क्षिती. तो मागुती बहुवीर धावती घे घे शब्द करून या. खड्गासहित भुजादंड लहूने पाडिले उदंड. जैसे शाखारहित तरु प्रचंड तैसे वीर उभे तेथे. झाला एकचे हाहाकार सेना लोटली तेव्हा समग्र. लक्षांचे लक्षवीर धावते झाले ते काळी. जैसा धारा वर्षे जलचर तैसे शरतो सोडी भूमिजा कुमार. शिरांच्या राशी अपार पाडिल्या तेव्हा पुरुषार्थे. आणि ते सैनिक जे होते त्यांचे हात तर तोडलेच आहे आणि परत दुसरे आले धावत, तर त्यांना पण हात हे करून टाकले त्यांचे. आणि जसा पाऊस पडतो त्याप्रमाणे शरांचा पाऊस बाणांचा पाऊस पाडत होता तो लहू. दुरोणी पाहती वीर सकळ 12 वर्षाचा दिसे बाळ. परी प्रचंड वीर समोर काळ उभा ठाकून सकेची. एक म्हणती गुरु समर्थ याचा असेल पै यथार्थ. तरीच एवढे सामर्थ्य कवनासही नाटोपे. अरे म्हणे हा 12 वर्षाचाच दिसतोय, केवढं सामर्थ्य आहे याच्यामध्ये. दुसरा म्हणतो याचा गुरुच हुशार असेल त्यामुळे
याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आलेलं आहे म्हणे. तव 16 पद्मे दळभार एकदाची लोटले समग्र, परी त्या वीराचे संधान थोर, खिळले समग्र बाणांनी मयूरपिच्छे पिंजारिती, तैसे वीर सकळ दिसती, मग हाक देवणी महारथी, शत्रुघ्न पुढे लोटला. इतके बाण मारले तर असं वाटायचं मोराचे जसे पिसा दिसतात त्याप्रमाणे त्यांच्या सैन्यांच्या अंगावर बाण होते लहूनी मारलेले. मग नंतर जो शत्रुघ्न आलेला होता त्या घोड्याबरोबर तो आता पुढे आलेला आहे. गजकलेवरे पडली दसट, गजकलेवरे पडली सदट, चालावया नाही वाट, वीर पडिले महासुभट, नामांकित पुरुषार्थी. हत्तीचे प्रेत पडलेले आहेत. नंतर त्यांच्यावर बसलेले वीरसुद्धा मोठे मोठे ते खाली पडलेले आहेत. सकळ प्रेते मागे टाकून, पुढे धावला शत्रुघ्न, बाळ पाहिला विलोकून, तवर गुणंदन दुसरा, म्हणे कोणाचा तू किशोर येथ, दळ पाडिलेस असंख्यात, आता शिक्षा लावीन तुझ बहुत, पाहे पुरुषार्थ पै माझा. लहू म्हणे सिंहदरित वारण, आला मदभरे करून, परी तो स्वस्ती क्षेम वाचून, केवी जाईल माघारा. तर तो शत्रुघ्न आला आणि त्याने बघितलं तर दुसरा रामच दिसत होता त्या मुलामध्ये. रामासारखा हा दिसतोय. मग तो विचारतो कोण आहे तू, कोणाचा कोण आहे हे विचारतो. तर तो काही सांगत नाही. आणि हा लहू त्याला म्हणतो अरे सिंहाच्या गुहेमध्ये जसा हत्ती आला त्याप्रमाणे तू आलेला आहे म्हणे, पण तू इथून परतून जाशील का म्हणे सुखरूप. असं त्यांचंच चाललेलं आहे. विष्णू वहनाचे कवेतून, उर्ग केवी जाय वाचून, ऐसे शत्रुघ्न ऐकता शत्रुघ्न, लावी बाण चापासी, आकर्णवडी ओढी ओढून, लहूवरी सोडिला बाण, सीतापुत्रे न लागताक्षण, तोडून या टाकिला, आणि सोडिले 5 बाण, तेही तत्काळ टाकिले तोडून, सवेची शत्रुघ्न मोकलीत अतिरागे. मग तो म्हणतो जसं गरुडाच्या तोंडातून साप परत जात नाही तसा तू आता माझ्याच कचाट्यातून काही सुटत नाही म्हणे. असं म्हणून एकमेकांवर बाण सोडायला लागले. शत्रुघ्नाने बाण टाकल्याबरोबर ह्या लहूनी त्याचे सर्व बाण तोडून टाकलेले आहेत. तेही लहू तोडी सत्वर, मग काय करी सीतापुत्र, बाण जाळ घातले अपार, झाकिले अंबर प्रतापे, सेनेसहित कैकयी नंदन, बाणी जर्जर केला पूर्ण, जे जे शस्त्र प्रेरी शत्रुघ्न, ते सवेच लहू छेदी. तर शत्रुघ्न जे जे बाण टाकायचा ते हा लहू तोडून टाकायचा. मग निर्वाण बाण तो शत्रुघ्नाते, दिदला होता रघुनाथे, परमसंकट देखुनी तेथे, तो निरातुनी ओढिला, वीज निघे मेघा बाहेर, तैसा झळकतचे दिव्यशर, तो धनुष्य योजन सत्वर, लहूवरी सोडिला. दृष्टी देखता सीता कुमार, म्हणे बाण आला दुर्धर, याचे निवारण समग्र, कुश एक जाणत असे, फळ्या नावया कुश गेला, माझा पाठीराखा दुरावला, बाणापुढे यावेळा न वाचेची सर्वथा. परमधैर्यवंत सीतानंदन, वेगी सोडिला दिव्य बाण, तेने शत्रुघ्नाचा निर्वाण बाण, अर्धखंडीला अंतराळी. आणि रामाने जो शत्रुघ्नाला बाण दिलेला होता तो केव्हा जर खूप मोठं संकट आलं तरच तो काढायचा. तर तो बाण शत्रुघ्नाने काढला आणि जोडलेला आहे धनुष्याला. आणि हा बघतोय, कुश बघतोय, तो गेलेला होता बाहेर, पण तो त्यालाच तो बाण कसा निर्वाण करायचा, कसा मोडायचा हे त्याला माहिती होतं. असं म्हणून त्यांनी तो बाण याच्यावर सोडलेला आहे, पण कुश नव्हता तिथं, लहूवर बाण सोडलेला आहे त्याने तो. परमधैर्यवंत सीतानंदन, वेगी सोडिला दिव्य बाण, तेने शत्रुघ्नाचा निर्वाण बाण, अर्धखंडीला अंतराळी. आणि मग लहूनी त्यावेळेला तो बाण सोडलेला आहे आणि अर्धा तोडलेला आहे. अर्धशर जो का उरला, तो लहूचे हृदय भेदला, मूर्छना येऊनी पडिला, बाळ तेव्हा धरणीवरी, भडभडा चालले रुधिर, आरक्त नेत्र झाले वक्त्र, श्वासोच्छ्वास कोंडले समग्र, शेंडी रुधिरे थपथपली. आणि त्या शस्त्राचं त्या बाणाचं निवारण करायचं कसं करायचं हे फक्त कुशाला माहिती होतं. आणि कुश गेला होता फळं आणायला. तर तो अर्धा तो याने लहूनी तोडला, पण अर्धा होता तो त्याला लागलेला आहे आणि तो बाण लागल्यामुळे तो खाली पडला आहे, रक्त वाहत होतं, श्वास कोंडलेला होता आणि डोळे फिरवायला लागला होता तो. लहू पासोनी वाचले वीर, त्यांनी सिंहनाद केला थोर, पडिला पडिला किशोर, म्हणून समग्र धाविनले, दुरोणी पाहती ते वेळ, एक म्हणती मिश घेतले. मग शत्रुघ्न रथा खाले, उतरोणी जवळी पातला, शत्रुघ्न जवळी बैसोन, पाहे बाळ विलोकून, धन्य जननी प्रसवली रत्न, म्हणून उचलून घेतला. आणि मग ते
सैन्य ओरडायला लागले, अरे तो पडला पडला मुलगा म्हणे. असं म्हणून ते ओरडायला लागल्यानंतर शत्रुघ्न आलेला आहे जवळ, बघतो कोण आहे म्हणे हा बाळ, आणि किती छोटा आहे म्हणे, त्याची आई धन्य म्हणे. असं म्हणून त्यांनी उचलून घेतले त्याला. श्यामसुंदर आकर्ण नयन अजान बाहू सुहास्य वदन, शत्रुघ्ने उदक घालून मुखीचे अशुद्ध धुतले. आश्चर्य करती अवघे वीर, म्हणती दुजा अवतरला रघुवीर. आता याची मात अपार, शोक करील या लागी. स्नेहाचा पूर अत्यंत, शत्रुघ्नाचे हृदयी दाटत. नयने आले अश्रुपात, बाळक दृष्टी विलोकिता. रामचंद्रासी दाखव म्हणून, रथी घातला त्वरे करून. घेऊन या श्यामकर्ण, शत्रुघ्न त्वरेने निघाला. आणि मग तो लहू खाली पडलेला होता, तर ते त्याचं तोंड यांनी धुतलेले शत्रुघ्नाने. त्या शत्रुघ्नाला त्याला बघून रामाचीच आठवण येत होती, आणि त्यांनी त्या बाळाजवळ गेलेला आहे, उचललं त्याला, तोंड धुतलं त्याचं, आणि रथात टाकून रामाला दाखवण्यासाठी घेऊन चाललेला आहे तो. रामचंद्रासी दाखव म्हणून, रथी घातला त्वरे करून. घेऊन या श्यामकर्ण, शत्रुघ्न त्वरेने ता चालिला. लागला वाद्यांचा एकची नाद, मनीन समाये आनंद. महासिद्धी साधुनी सिद्ध, घवघवीत परते जैसे. इकडे लेकुरे धावोनी, जानकी सांगती जाऊनी. माते तुझा लहू मारुणी, नेला घालुनी रथावरी. इकडे ते मुलं त्याच्याबरोबर होते, ते खेळत ते आले पळत पळत आणि सांगायला लागले की तुझ्या मुलाला म्हणजे लहूला रथात घालून नेलेलं आहे म्हणे. असं सीतेला येऊन सांगताय. ऐकता सर्व वर्तमान, जानकी पडली मूर्छा येऊन. जैसे लोभियाचे हरपताधन, प्राणतयांचे सर्व एकवटती. जैसी काष्टाची बाहुली, तैसी निश्चेष्टित पडली सीता पडली. पुढती आक्रंदत उठली, वक्षस्थळ बडवीत. तर ऐकल्याबरोबर ती बेशुद्ध पडली, जशी एखादी लाकडाची बाहुली पडते त्याप्रमाणे. परत उठली आणि छाती बडवायला लागली आणि शोक करायला लागली. मी अनाथ अति दुर्बळ, परदेशी भणंग केवळ. माझे धरुणिया बाळ, कोणी निर्दयी नेले पै. माझी दुर्बळाची 2 बाळे, त्यात एक धरुणी नेले. मी पूर्वकर्मफळास आले, आहा झाले ओकटे. बाळ माझे अत्यंत कोमळ, घाये झाले असेल विकळ. मुखचंद्र अति निर्मळ, नयन विशाळ सुरेख. तेथे लागोनी आबान, फुटले असतील त्याचे नयन. सुहास्यवदन छिन्न भिन्न, झाले असेल बाळाचे. सीता शोक करते, म्हणे मी आधीच अभागी आहे, मी भनंग आहे, माझ्याकडे काहीच नाही म्हणे, माझे 2 बाळच आहे फक्त, आणि तीच माझी दुर्बळाची संपत्ती आहे. आणि माझं काय असं पूर्वजन्मीचं पाप फळायला आलेलं आहे की त्याच्याने आमच्यामध्ये वियोग झालेला आहे म्हणे. असं म्हणून ती बाळाचे गुण आठवून रडते. म्हणते कोणी त्याला बाण मारला, कोणी त्याचे डोळ्यांना त्रास दिला असेल, त्याचं मुखचंद्र कोमेजून गेला असेल, असं ती शोक करते आणि रडते. लागोन या बाण, फुटले असतील त्याचे नयन. सुहास्यवदन छिन्न भिन्न, झाले असेल बाळाचे. माझी बाळे अत्यंत दीन, होती कंदमुळे भक्षण. तयांसी बळ कैसे संपूर्ण, झुंजावया कोणासे. माझे बाळ म्हणे फक्त कंदमुळं खाऊन राहतात म्हणे, तर कसं काय एवढं युद्ध करू शकतील बा. बाळावरी शस्त्र उचलिती, ते क्षत्रिय नव्हे तर दुर्मती. तेथे कोणाचेही चित्ती, दया उपजली नाहीच. माझे दरिद्र्याचे किंचित धन, कोणे निर्दय नेले चोरून. मज अंधाची काठी हिरून, कोणे वनी भिरकावली. कोणी पक्ष माझा छेदिला, कोणी नेत्र माझा फोडिला. माझा कल्पवृक्ष पडिला, कोण्या पापीये येऊनी. ती रडते, म्हणते कोणी म्हणे असा निर्दयी की माझ्या बाळाला त्यांनी मारले. मी दरिद्रे, माझं धन त्यांनी चोरून नेलं, माझी आंधळ्याची काठी त्यांनी चोरून नेली असं म्हणते. किंवा माझा एक पंख चुपटून नेलेला आहे म्हणे, असं वाटतं म्हणे. किंवा कल्पवृक्ष माझा नेलेला आहे असं म्हणून ती शोक करते मोठ्या मोठ्याने आणि रडते आहे. वाल्मिक तात ये वेळा, तोही गेला असेल पाताळा. असे पाताळा मजवरी अनर्थे कोसळला, कोणा सांगू जाऊन या. वाल्मिक ऋषी तेव्हा पाताळात गेले होते यज्ञ करण्यासाठी. तर ती म्हणते आता ते पण जवळ नाही आहेत माझ्या, मग आता कोणाला जाऊन सांगू. कुशवनासी गेला तत्वता, कोण धावणे करीला आता. माझा लहू बाळ मागुता, कोण मज भेटवेल. तो कुश परतला वनीहून, मार्गी होती अपशकुन. जड झाले चालता चरण, तैसाच धावणी येत असे. कौपीन मौंजी कटी शोभत, मस्तकी शिखा वाते उडत. माता झाली असेल क्षुदित, म्हणून धावत वेगेसी. आणि तेवढ्यात तिने बघितलं, तो म्हणे माझा कुश तरी असता तर त्यांनी त्याला सोडून आणलेलं असतं म्हणे, अशी ती मनात विचार करते. पण बघितलं तो कुश येताना तिला दिसला, आणि तो जेव्हा येत होता त्याला अपशकुन होत होते. तरी तो आईला भूक लागली असेल म्हणून फळं घेऊन पळत पळत येत होता. आणि पळताना
कसा दिसत होता, त्याची शेंडी अशी वाऱ्याने उडत होती, कमरेला लंगोटी होती, गळ्यात जानवं होतं, असं तो त्याचं वर्णन केलेलं आहे. पर्णकुटीत प्रवेशला म्हणे माते बंधू कोठे गेला, आधी सामोरा मज नाही आला, कोठे गुंतला खेळावया, मग त्रिभुवनपतीची राणी बाळे बोले आक्रोशे हाक फोडूनी, बारे आजी परचक्र येऊनी, नेला धरुणी बंधू तुझा. म्हणे तो विचारतो आहे माझा भाऊ आज मला सामोरा का आला नाही, म्हणे कुठे गेला, कुठे खेळायला गुंतला. मग ती सांगते परके आले होते म्हणे, सैन्य आलं होतं म्हणे परक्यांचं, आणि त्यांनी तुझ्या भावाला धरून नेलेलं आहे. तू त्याचा पाठीराखा पूर्ण, तुझे करत घडी घडी स्मरण, सोडिला असेल तेने प्राण, तू लवकरी धावा आता, कुशे घेतले धनुष्यबाण, जानकीसी केले साष्टांगण म्हण, जय सद्गुरू वाल्मिक म्हणून केली गर्जना ते काळी. आणि मग त्यांनी पटकन धनुष्य उचललेलं आहे आणि आईला नमस्कार केलेला आहे सीतेला, आणि जय सद्गुरू वाल्मिक म्हणून निघालेला आहे बाण घेऊन. गुरुनाम मंत्रे ते वेळी, सर्वांगी विभूती चर्चिरी, उभा राहुनी बाळबळी, जानकी प्रति बोलत, अंबे इंद्र चंद्र कुबेर, अथवा ब्रह्मा विष्णू महेश्वर, जरी मी असेन तुझा कुमर, तरी बाणे करुणी फोडीन, समरांगणी सर्व वीर, आटोनी रथ कुंजर, बंधू सोडविन सत्वर, शिक्षा करीन वैर्या. तर तो निघाला आहे आणि आईला सांगतोय म्हणे इंद्र चंद्र कुबेर किंवा ब्रह्मा विष्णू महेश्वर कोणी जरी असेल आणि त्यांनी माझ्या भावाला जर त्रास दिलेला असेल तर मी त्याचे सर्व त्यांचा निपात करेल म्हणे, असं म्हणून तो निघालेला आहे. समरांगणी सर्व वीर, आटवून रथ कुंजर, बंधू सोडविन सत्वर, शिक्षा करीन वैर्या, आजी दाखविन बळाची प्रौढी, तरीच जन्मलो तुझे पोटी, म्हणून चालिला जगजेठी, नमून माता सत्वर, कुंजरांचा मार्ग काढित पूर्ण, जेवी आवेशे धावे पंचानन, की सर्प शोधावया सुपर्ण, क्रोधे जैसा धावत, असो दूर देखोन या भार, प्रचंड हा कधी दिली थोर, उभे रे उभे तस्कर, चोरून नेता वस्तू माझी, तस्करासी शिक्षा हेची पूर्ण, हस्तर चरण खंडोन, कर्ण नासिक छेदोन, शिक्षा लावी नयतेची. आणि जसा एखादा सिंह हत्तीचा मार्ग काढत जातो किंवा गरुड सापाचा माग काढत जातो, त्याप्रमाणे हा त्या सैन्य शोधायला पळत होता जोरजोराने लांबून, आणि हाका मारताना त्याला ते दिसले ते जाताना सैन्य, आणि हाका मारायला लागला, अरे उभे उभे थांबा रे थांबा चोरांनो, म्हणे कुठेच माझी वस्तू घेऊन पळून चालले म्हणे तू, असा म्हणतोय, आणि तुम्ही चोर आहेत म्हणे, तर तुम्हाला तुमचे हातपाय तोडून टाकणं हीच तुम्हाला शिक्षा योग्य, थांबा म्हणे तुमचे नाक कापतो आणि हातपाय पण तोडून टाकतो म्हणे, असं म्हणून तो आवाज देत होता त्यांना मागवून. खळबळाला सेना समुद्र, अवघे माघारे पाहती वीर, तो राजसघन श्याम सुंदर, दिसे राघव दुसरा, 12 वर्षाचा किशोर, देखुनी चळचळा कापती वीर, एक म्हणती सकळ संवार, करीला आता उरली यांचा. आणि म्हणजे मागे फिरून पाहायला लागले तर त्यांना परत दुसरा 12 वर्षाचा रामासारखाच मुलगा दिसलेला आहे, आणि ते बघताय म्हणे आता हा तर नक्कीच उरलेल्यांचा निपात करेल म्हणे. तो कुशेत कोदंड चढवून, सोडिले तेव्हा दिव्य बाण, किंवा मेघवर्षत पर्जन, सायकांचा ते काळी, तो सेनापती दळ घेऊन, मुरडला तेव्हा वर्षत बाण, म्हणे बाळा तुझं लागता क्षण, धरून ने ज्ञान अयोध्येसी. मग निर्वाणीचे 10 बाण, कुशावरी प्रेरलेले दारुण, येरे एकची छर सोडून, 10 छेदले ते वेळी, ऐसे मुडाचे बोल पार, ऐकेची शब्दे छेदी चतुर, की स्पर्शता जान्हवीचे नीर, पापे सर्वत्र संवारिती, तैसे कुशे शर छेदुनी, तत्काळ सोडिले नवबाण, 4 वारू आणि संदन, सेनापतीचा तोडिला. तर सेनापतीने ते पाहिल्यावर नंतर त्यांनी एक बाण टाकलेला आहे, तर त्याचे बाण सगळे त्यांनी कुशाने तोडून टाकलेले आहेत, आणि परत तो तिकडून बाण टाकायचा, हा इकडून करायचा. ज्याप्रमाणे जान्हवीचं पाणी असतं ते कसं आपल्या सर्व पापं धुवून टाकतो, त्याप्रमाणे हा कुश त्यांचे सर्व बाण छेदून टाकायचा. आणिक 3 बाण सोडिले, चाप हातीचे छेदिले, कवचांगीचे उडवले, विरत केले ते काळे, पुढे चरणाचा आली चालत, कुशावरी आला अकस्मात, जैसा का सुकरोन्मत्त, मृगेंद्रावरी चौताळे. आणि तो सेनापती होता तो आलेला आहे परत त्याच्या मागे, आणि त्या कुशावर येऊन युद्ध करायला लागलेला आहे, जसं एखादा डुक्कर असतो त्याप्रमाणे. कशावर? सिंहावर येऊन आदळतो त्याप्रमाणे.
तो कुशे सोडून दोन बाण दोन्ही हस्त टाकिले छेदून सवेची दिवेशर सोडून शिर त्यांचे उडविले. सेनापती पडताच ते वेळा एकच हाहाकार झाला. तो तयाचा बंधू सरसावला नागेंद्र नाम जयासी. मग तो सेनापती त्याचं मुंडकं तोडून छेदून टाकले त्यांनी. तो खाली पडल्यावर की सगळीकडे हाहाकार झाला. तर तो त्याचा भाऊ होता नागेंद्र नाम त्याचं. तर तो आला पुढे. विद्युत प्राय 20 बाण नागेंद्रेत सोडिले चापी योजन. त्या शरते जे प्रकाशले गगन मग सीतानंदन काय करी. आणि मग त्याने 20 बाण असे सोडले की त्याच्याने सगळीकडे लखलखाट झालेला आहे. एकेची शरे ते वेळे 20 बाण पिष्ट केले. जैसी एकाची नामे सकळे महापातके भस्म होती. मग सोडोनी अर्धचंद्र शर उडविले नागेंद्राचे शिर. सोडित बहुबाणांचा पूर नये समोर कोणीही. आणि मग 20 बाण एकदम आले. तर ते जसं देवाचं नाव घेतल्यावर आपले पाप जसे जळून जातात त्याप्रमाणे त्यांनी त्याचे 20 बाणही तोडून टाकलेले आहेत, नष्ट करून टाकले. मग नंतर त्याचंही शिर छेदल्यानंतर कोणीच पुढे यायला तयार नाही. तो समीरासी मागे टाकून पुढे धावला कैकई नंदन. चपळे होऊन सतेज बाण वर्षता झाला ते काळी. तव तो राघवी वीर चतुर एवं पिष्टवत करी शर. सवेची बाण अपार वर्षत मेघा सारिखे. मग शत्रुघ्न आलेला पुढे आणि त्या दोघांचं युद्ध सुरू झालेलं आहे. उरले शत्रुघ्नाचे दळ शिरे छेदुनी पाडी सकळ. जैसे अपार जलद जाळ प्रभंजन विभांडी. मग आठवणी वाल्मिकाचे चरण काढिला सद्गुरु दत्तबाण. सोडिला जेवी पंचानन वारणावरी चपेटे की वज्र पडे शैल शिखावरी. तैसा शत्रुघ्नाचे हृदयावरी बाण खडतरला ते अवसरी. पडला धरणी शत्रुघ्न. आणि मग सद्गुरूंचं नाव घेतलेलं आहे. सद्गुरु दत्तबाण सोडलेला आहे. कोणाला? तर शत्रुघ्नाला लागला आहे, तो खाली पडलेला आहे. मग भोवते पाहे कुशवीर तव एकही समोर नये वीर. जैसा दिनकरा प्रति अंधकार मुख पसरोनी न दाखवी. षोडश पद्मे दळभार आणिक देश देशीचे नुपवर. तितुकेही संवारिले समग्र जैसे तृण अग्निसंगे. शत्रुघ्न पडल्यानंतर कोणाचीच हिंमत नव्हती पुढे येण्याची. आणि जे 16 पद्म जे दळभार होतं सैन्य ते देशोदेशींच्या राजाचं होतं, तेवढे त्यांचाही संहार केलेला आहे. मग कुश चापासी घाली गवसनी जैसा याज्ञिक आच्छादी अग्नी. की मेघान माझी सौंदामिनी गुप्त जैसी झाली. नंतर युद्ध झाल्यानंतर ते धनुष्य होतं त्याला गवसनी घातलेली आहे, त्यांनी कवर घातलेलं आहे. आणि जसं एखादा याज्ञिक असतो तो अग्नी जसा झाकून देतो त्याप्रमाणे. जैसी उद्वत्स ग्रामीणची मंदिरे तेवी रथशून्य दिसती एकसरे. लहू बाळा कारणे कुशेंद्रे तितुकेही शोधले ते काळी. जसं एखादं ओसाड गाव होतं त्याप्रमाणे ते सर्व दिसायला लागलेले. सगळे रथ त्यांचे शून्य झाले, रिकामे झालेले आहे. तितुकई हवावया वस्तू साक्षात्कार साधक शोधती तत्वे समग्र. तैसे रथ शोधित कुशेंद्र बंदूक रत्ना कारणे. मग तो कुश होता तो सगळे रथ शोधत होता. कशासाठी? तर त्याचा भाऊ सापडत नव्हता म्हणून. लव सापडत नव्हता म्हणून. तो शत्रुघ्नाचा मुख्य रथ त्यावरी लहू होता मूर्छागत. तो कुशे उचलवण्या त्वरित हृदय कमळे आलिंगिला. तो लहूने उघडले नयन विलोकी निजबंधूचे वदन. तत्काळ उभा ठाकला उठवून म्हणे शत्रुघ्न गेला कुठे. आणि त्यांनी बघितलं आणि त्या लहूला उचललेलं आहे त्याने असं. आणि बघतो तर यांनी पण डोळे उघडले आणि तो म्हणतोय कुठे गेला म्हणे तो शत्रुघ्न. देहचारी शोध होणी विविध संत अंतरी धरती बोध. तैसाच कुश होणी सद्गद बंधू हृदयी धरियेला. जसं स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे जशा सगळ्या हे असतात, हे जसं देहाच्या याच्यामध्ये सगळ्या ह्या असतात, चारी हे असतात, त्याप्रमाणे जसे संत बोध अंतरामध्ये संतांच्या हृदयामध्ये हे चारी असतात. काय? तर स्थूल सूक्ष्म कारण महाकारण त्याप्रमाणे तसाच तो कुश सद्गदित झाला आणि त्याच्या भावाला त्याने हृदयाशी धरलेला आहे. मग कुशवचन बोलतो बारे तू श्रमलासी बहुत. ये रू म्हणे कष्ट समजतो हरले तुझं देखता. म्हणे श्यामकर्ण घेऊन चला आश्रमा करू गमन. मग कुश बोलिला वचन कदा येथून जाऊ नये. आता युद्धास येतील बहुत ते समरी जिंकुनी समजतो. मग वारू घेऊन त्वरित जाऊ जननीच्या दर्शना. तर तो म्हणतोय, कुश म्हणतोय आपण आता हा घोडा घेऊन घरी जाऊ म्हणे. मग हा लव सांगतोय की आता नको आता जायला म्हणे, आता तर खरे युद्धाला उरलेले येतील म्हणे.
आणि मग पूर्ण युद्ध जिंकूनच आपण आईच्या दर्शनाला हा घोडा घेऊन जाऊ म्हणे. लऊ म्हणे घालुनी पैज घ्यावे अयोध्येचे राज्य, मग आणावा रघुराज वाल्मिकी चरणा जवळी पै. असो वृक्षी बांधोनी श्यामकर्ण, हाती घेऊनी धनुष्यबाण. अयोध्या पंचलक्षित पूर्ण, दोघे जण उभे असती. घायाळ उरले किंचित, ते अयोध्येसी गेले धावत. राघवासी सकळ मात, श्रुत केली ते धवा. आणि मग त्यांनी तो घोडा घेतला, परत त्या झाडाला बांधून दिलेला आहे. आणि हे बघताय, एका झाडाला बांधून वाट बघताय अजून कोणी येतं का काय म्हणे. तर म्हणे आता जे येतील ना त्यांच्याशी युद्ध करू, आणि तो राम कोण आहे, रघुराज कोण आहे, त्याला धरून वाल्मिकांच्या चरणाजवळ घेऊन जाऊ म्हणे. असं म्हणून ते वाट बघतायत. तळभारासहित पूर्ण, रणी आटीला वीर शत्रुघ्न. विप्र बाळक दोघे जण, 12 वर्षाची असती पै. यज्ञमंडपी रघुनंदन, बंधूचा समाचार ऐकोन. टाकोणी हातीचे अवदान, भूमीवरी उलंडला. नेत्री ढळढळा वाहे नीर, गजबजले भरत सौमित्र. बिभीषण हनुमंत्र मित्रपुत्र, हडबडले ते धवा. आणि त्यांना कळालं की शत्रुघ्न पडलेला आहे बा. तर ते सगळे रामसुद्धा हातातल्या ज्या आहुत्या होत्या, यज्ञाला बसलेले होते ते, तर त्या टाकून दिल्या आणि सगळे धावत येत आहेत. हनुमंत, बिभीषण, लक्ष्मण सगळे आलेत. म्हणती यज्ञासी झाले विघ्न, पडला महावीर शत्रुघ्न. असो सौमित्रा प्रति राजीवन वदन, काय बोलिला ते धवा. मग लक्ष्मणाला राम सांगतायत म्हणे, शत्रुघ्न आयसा वीर राणा. ऋषी किशोरे आटला रणा, तरी सवे घेऊन या पारसेना. धावण्या धावे बंधूच्या, मग श्रीरामचरणाब्जन मुन. वायुवेगे निघाला लक्ष्मण, सवे चतुरंग सैन्य. अपार तेव्हा निघाले. अरे म्हणे शत्रुघ्नासारख्या वीराला ज्यांनी पाडलं तर ते कोण असतील, जा म्हणे पटकन युद्ध सैन्य घेऊन आणि तुम्ही युद्धाला जा म्हणे. हे ऐकल्यावर लक्ष्मण परत चतुरंग सेना घेऊन निघालेला आहे. 14 गावे रुंद थोर, मार्गी चालिला सेना सागर. वायुवेगे उर्मिलावर, रणमंडळासी पातला. तो सेनापती काळजीत, सौमित्री पासील पावला त्वरित. तव दोघेने देखिले अकस्मात, शशी आदित्य ज्यापरी. मग ते आले बघतायत तर चंद्र सूर्य दिसतात, त्याप्रमाणे ते दोघं मुलं होते. श्यामसुंदर दोघे जण, 12 वर्षाच्या मूर्ती लहान. हाती घेऊनी बाण, धीट दोघे विलोकिती. पाहावया बंधूचे मानस, बोलता झाला वीरकुश. म्हणे सेना पातली विशेष, प्रलय थोर दिसत असे. आणि मग ते दोघं भाऊ बोलतायत म्हणे, बघ म्हणे किती किती सेना घेऊन आलेले आहेत म्हणे ते. सेनापती क्रोधायमान, चपळ येत असे त्याचा स्यंदन. आता हा युद्ध करील दारुण, आम्हासी पुन्हा नाटोपे. मग बोलिला लहुवीर, तू पाठी राखा आलासी सत्वर. आता मज बळ अपार, येथो येनिया चढ येले. आणि आता अजून सेना घेऊन आले, आता बघ किती युद्ध होईल म्हणे. मग लहू म्हणतो, तुझ्यासारखा पाठी राखा, म्हणजे तुझ्यासारखा भाऊ आहे माझ्याबरोबर, आता मला अजून स्फुरण चढलेले म्हणे युद्धाला. जैसी साय होता सरस्वती, सकळ कठीणार्थ उमजती. ते वियाजी निर्वीर करती क्षिती, निज बळ करुणिया. जसं एखादा काही सांगतोय आणि त्याला काही सांगत असलेलं आणि त्याला सरस्वतीने आणखीन बुद्धी दिली, तर ते कठीणातले कठीण अर्थ जसे सांगितले जातात त्याप्रमाणे. तुझसी युद्धीर आहे समोर, ऐसा आहे कोण वीर. जरी स्वये आला रामचंद्र, तरी तू त्यासी नाटोपसी. तोवरी गर्जेल जलार्णव, जो देखिला नाही कलशोद्भव. तू पंचानन हे वीर सर्व, जंबुक तुझवरी पातिले. जरी तम जिंकिल सूर्यासी, की भूते गिळशील काळासी. तरी समरांगण युद्धासी, तुझसी हे पुरतील. अरे म्हणे जसं सूर्याला अंधार जिंकेल का, तर नाही म्हणे, किंवा भूतांना काळ खाईल का, तर नाही, त्याप्रमाणे हे काय तुला पुरणार आहेत म्हणे, काहीच तू एकटासुद्धा करू शकशील. असे त्या दोघा भावांचं बोलणं चालू आहे. जरी आकाश बुडेल मृगजळी, वारा कोंडीजे भूगोळी. तरीच तुझशी समरदळी, भिडवू शकतील बंधुराया. तर एक वेळ आकाश मृगजळामध्ये बुडून जाईल किंवा वारा भूमंडळात कोंडला जाईल, पण ह्या युद्धभूमीवर तुला कोणीच हरवू शकणार नाही म्हणे. कोण भिडेल म्हणे तुझ्याशी म्हणे, असं ते बोलता येते एकमेकाशी. परी एके संशय मज गोविले, जे माझे धनुष्य भंगिले. असंख्यात युद्ध झाले, उपवना मळे माझारी. मग सैन्य दळभारा, धरा म्हणती किशोर. आता जातील हे कोठवर, पाहू नयनी आम्हीच. वीर दोघे उभे ठाकून, तळभार विलोकिनी नयनी. जैसे सैन्य तृणप्राय करुणी. परी एके संशय मज
गोविले जे माझे धनुष्य भंगिले, असंख्यात युद्ध झाले उपवनाजवळी प्रथमची, मग सैन्य दळभार धरा म्हणती किशोर, आता जातील हे कोठवर पाहू नयनी आम्हीच, वीर दोघे उभे ठाकुनी दळभार विलौकिती नयनी, सैन्य जैसे तृणप्राय करुणी उभे ठाकती धुरंधर, कुश म्हणे ऐसिया समयासी कोण चाप देईल आम्हासी, तरी आता प्रार्थू सूर्यासी धनुष्य प्राप्ती कारणे, मग ते राघवी वीर दोन जण एकनिष्ठे मांडिती सूर्यस्तवन, ऊर्ध्ववदने करून सूर्यमंडळ विलोकिती. मग त्यांनी असा विचार केला की आता आपल्याला कोण असा दिव्य असा बाण देऊ शकेल म्हणे, तर ते सूर्याकडे म्हणे आपल्याला सूर्यनारायणाकडेच आपण दिव्य बाण मागू म्हणे, म्हणजे आपल्याला विजय प्राप्त होईल असं म्हणून त्यांनी सूर्याकडे वरती वदन चेहरा केलेला आहे आणि सूर्याला बघून ते स्तवन करताय, सूर्याची स्तुती करायला लागलेली आहे. ते जय जय तमनाशका सहस्रकिरणा अंबरचूडा म्हणे सूर्यनारायणा, जीव मिलिंद बंध मोचना हृदयदळ प्रकाशका. आता तमनाशका म्हणजे अंधाराचा नाश करणारा, आकाशातील असं रत्न तू, किंवा सर्वांना तुझ्याशिवाय काहीच हे होत नाही म्हणे, असं त्याची तो हे करतायत, स्तुती करताय सूर्याची दोघंजण. एक चक्र कनकभूषित रथ सप्तमुख अश्ववेग बहुत, निमिषार्धा माझी अपार पंथ क्रमोनी जासी मनोगती. तर तू कसा आहे म्हणे जीवनरूपी भ्रमरा सोडवणारा आहे, किंवा जे तुझा जो एक चक्राचा जो रथ आहे म्हणे, तो रथ तुझा कसा आहे सोन्याचा आहे म्हणे, आणि त्या रथाला 7 घोडे जोडलेले आहेत, आणि निमिषार्धात म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तेवढ्यात तू लांब असा निघून जातो म्हणे, मनाच्या गतीने जातो म्हणे, अशी ती सूर्याची स्तुती करताय. आदिपुरुष तू निर्विकार ब्रह्मा विष्णू महेश्वर, ही स्वरूपे तुझीच साचार सर्व प्रकाशक आदित्या, सकळ रोग दुःख भयहारक विश्वदीपना विश्वपाळका, त्रिभुवन नेत्र प्रकाशका काळात्मका काळरूपा. सूर्याची स्तुती करताय. परसोनी बाळकांची स्तुती तत्काळ प्रसन्न झाला गभस्ती, अक्षय धनुष्य क्षिती ऊर्ध्वपंथे टाकिले. आणि ती त्या दोघा बाळांची स्तुती ऐकून सूर्याने लगेच अक्षय धनुष्य टाकले वरून पृथ्वीवर. सूर्याशी साष्टांग नमून घेतले तेव्हा धनुष्यबाण, म्हणती वाल्मिकी गुरु धन्यपूर्ण सूर्याराधन दिधले जेने. तर म्हणे खरंच आमचे गुरु श्रेष्ठ आहेत म्हणे, की त्यांनी आम्हाला असं शिकवलं की सूर्याची आराधना करा असं, आणि खरंच ती सूर्याची आराधना आम्ही केली आणि फळ मिळालं म्हणे लगेच. आम्हासी सद्गुरु दया अखंड क्षणे जिंकू हे ब्रह्मांड, लहू म्हणे आजी मी कोड पुरवीन यांचे संग्रामी. सूर्यदत्त कोदंड घेऊन सत्वर सरसावला तेव्हा लहुवीर, त सौमित्राचे दळ समग्र चतुरंग पुढे लोटले. मग सूर्याने दिलेला जो सूर्यदत्त बाण होता धनुष्यबाण तो घेतला आणि लहू निघालेला आहे. तर तेवढ्यात लक्ष्मणाचं सैन्य आलेलंच आहे जवळ. अचूक दोघांचे संधान वायान जाय टाकिला बाण, पदाती अश्वरथ वारण तोडोनी पाडती एकसरे. परत युद्ध सुरू झालेलं आहे. कोणी धनुष्याची ओढी काढित तो भुज तोडिती अकस्मात, मनगटे असिले ते सहित तोडोनी पाडिती क्षितिवरी. मग कोणाचे हात तोडायचे, कोणाचे मनगट तोडायचे. शिरांच्या लाखोल्या घालुनी भुलिंगे पूजिली दोघाजणी, अशुद्ध नदी लोटली वणी जाती वाहुनी कलेवर. मग रक्ताच्या नद्या व्हायला लागल्या, इतकं युद्ध सुरू झालेलं आहे. वीर संवारिले अपार काळ जितास म्हणे सौमित्र, हे दोघे असता एकत्र कल्पांती ही नाटोपती. तरी बहुत कटक घेऊन ज्येष्ठाशी धरी तू वेष्टून, धाकट्या भोव त्यावरण मी घालुनी धारतसे. तर लक्ष्मण सांगतोय हे दोघं काही आपल्याला ऐकणार नाही, तर आपण एकट्याशी युद्ध करू म्हणे. मग 2 भाग कटक केले दोघे दोहीकडे फोडिले, 24 वेढे तेव्हा घातले भोवत आली सैन्याचे. मग ते सैन्य होतं त्याचे 2 भाग केले आणि 2 ठिकाणी वेढे तयार केले. दोघा भावांच्या भोवती वेढे तयार केलेले आहेत. सौमित्रे वेढीला लहुवीर जैसा तृणे झाकिला वैश्वानर, की अजानी कोंडीला महाव्याघ्र की खगेश्वर सर्पांनी. तर तो लहूला वेढा घातला लक्ष्मणांनी, जसा की एखादा अग्नीला गवताने झाकावं त्याप्रमाणे, किंवा गरुडाला सर्पांनी वेष्टन घातले त्याप्रमाणे. परी तो लहू प्रतिज्ञावीर चापासी लावणी सोडी शर, फिरत फिरत चक्राकार सोडी पूर बाणांचा. आणि तो मग गोल गोल फिरून बाण मारायला लागलेला तो लहू. धन्य वाल्मिकीचे दिव्य मंत्र एका बाणाचे कोटी शर
हो निपशिरे पडती समग्र नवलवीर राघवी रघुपतीचा मित्र विशेष रुधिनामा धावला राक्षस तो महाबलिष्ठ गगनास उडवून गेला ते धवा खाली अकस्मात उतरून लवचे चाप सत्वर हिरुण अंतरिक्ष गेला उडवणे फळ घेऊन पक्षी जायचा. आणि मग रामाचा एक रुधी नावाचा राक्षस होता, मित्र होता तो राक्षस. तर तो राक्षस फार बलिष्ठ होता. तर त्याने काय केलं, आकाशातून उडी घातली आणि लहूचे जे चाप होते, चापामध्ये जे बाण होते ते बाण घेतले, चापच काढून नेला त्याने. जसं एखादा पक्षी फळ घेऊन वरच्यावर उडून जातो त्याप्रमाणे तो उडून गेला वरच्यावर. हातीचे हिरोण नेले चाप लहू पाहे तटस्थ रूप तस्करा पाठी लागता सर्प खंडी जैसा चरणाते व्याळ मूषका धरू जाता वणवयात सापडले अवचिता की रिसा मागे धावता बोरांटी अंगी अडकली. जसं सर्प आहे आणि त्या उंदराला पकडायला चाललेला आहे, पण पकडता पकडता अचानक तो वणव्यामध्ये सापडला किंवा जाळामध्ये पडलेला आहे, किंवा अस्वल पळतंय आणि बोरांच्या काट्यांमध्ये अडकलं. त्याप्रमाणे निदान साधावया गेला तो विवशी पडली येऊन गळा तैसे लवस झाले ते वेळा धनुष्य नेता रुधीने. तर तो रुधी होता, त्यांनी त्याचं धनुष्य वरच्यावर नेलं. तो हो याचं असहाय्य झाला आहे तो लहू. असो सीतापुत्र परम चतुर जैसा निराळी उडे खगेश्वर तैसा उडवण्या सत्वर रुधी राक्षस धरियेला असुर झोटी धरिला तये वेळी हातीचे धनुष्य हिरुणी घेतले गरगरा फिरवून बळे पृथ्वीवरी आपटीला. मग तो पण होता लहू, त्याने पण अशी उंच उडी घेतली, त्या राक्षसाचे केसच धरलेले आहेत आणि त्याच्या हातात तर धनुष्य हिसकून घेतलेलं आहे आणि त्याला पृथ्वीवरती आपटलेलं आहे त्याने. मृत्तिका घटाची शकले तेवी असुर अवयव चूर झाले रुधीने प्राण सोडले सकळान देखता ते काळे. आणि तो असा खाली पडला, त्याच्या शरीराचे शकल झालेले आहेत, तुकडे झालेले आहेत आणि त्याने तिथंच प्राण सोडलेला आहे. मागुती कटकात उतरून युद्ध करी सीतानंदन 24 वेढे संवारुण टाकिले सैन्याचे ते क्षणी. मग परत त्या वेढ्यामध्ये उतरला त्या सैन्यांच्या आणि युद्ध सुरू झाले. महाझुंजार येऊन हातीची शस्त्रे टाकून धरती लेहूचे चरण आमुचे रक्षी प्राणका. आणि मग मोठे मोठे वीर त्याचे येऊन त्याचे पाय धरायला लागले की आम्हाला मारू नको म्हणे. एक पळती रण सांडून एकदा ती धरती तृण मग सिंहनादे लक्ष्मण गरजोनी पुढे धाविनला. आणि मग त्याने बघितलं लक्ष्मणाने आणि तो पुढे आलेला आहे. जैशा 5 विजा अति तीक्ष्ण तैसे सौमित्रे बाण 5 लहू हरी सोडिले पूर्ण महाक्रोधे करुणिया रघुवीराचा लहू वीर तत्काळ सोडी दिव्यशर 5 बाण केले चूर लोहपिष्टान्यसेसी. आणि मग तिकडे त्यांनी लक्ष्मणाने 5 दिव्य असे बाण सोडल्यानंतर यांनी पण ह्या लहूनी पण त्या बाणांचे बारीक लोखंडाच्या तुकड्यासारखे चूर्ण करून टाकलेले आहे. लहू सौमित्रापासी प्रति बोलत त्वापुरी मारिला इंद्रजित ते तुझी विद्या समजत आजी दावी मज लागी. तो म्हणतोय लहू म्हणे तू मागे इंद्रजिताला मारून टाकला असं ऐकलं म्हणे मी, आज ती तुझी काय विद्या आहे ती सर्व मला दाखव म्हणे. 14 वर्षे निराहार काननी श्रमलासी तू फार आज समरांगणी साचार सावकाश निद्रा करी. 14 वर्ष तू निराहार आणि म्हणजे झोपही नाही निद्राही नाही म्हणे, असं तू आता तुला युद्धाच्या रणांगणामध्ये सावकाश झोप म्हणे, आता तुला झोपवतो म्हणे, असा तो लक्ष्मणाला म्हणतोय लहू. सौमित्र म्हणे तू कोणाचा कोण तव तो लहू बोले हसून तुझं पुसावया काय कारण आला बाण सांभाळी. तो लक्ष्मण विचारतोय कोण आहे म्हणे, तू कोणाचा कोण आहे. तर मग तो सांगतोय तुला काय गरज पडली, तू नको मला विचार, तू फक्त तुझं युद्ध बघ म्हणे आणि बाण बघ म्हणे. लहू निधडा प्रचंड वीर सोडी एक सबळवान रथांसहित सौमित्र आकाशपंथे उडविला. आणि असा बाण सोडला की आकाशात उडवला त्याच्या रथासहित लक्ष्मणाला. गरगरा गगनी भोवे रथ भूमीवरी पडे अकस्मात मग तुझे रथी सुमित्रा सूत आरुढला लवला आहे. मग खाली तो रथही पडला, परत तो उठला आणि लक्ष्मण परत त्या रथावर जाऊन बसलेला आहे. आधी आकाशात गरगरा फिरला आणि खाली पडला आणि त्याच्यावर परत जाऊन लक्ष्मण बसलेला आहे. जैसा वर्षा काळी वर्षे घण तैसा बाण सोडी लक्ष्मण लहू त्याची त्रिगुण शर सोडी तसं तेज. लक्ष्मण 1 पट टाकायचा तर हा 3 पट बाण टाकायचा. उर्मिलापतीचे बाण तटतटा टाकी तोडून मग मंत्र जपोणी लक्ष्मण शर सोडून देत असे. त्या शरापासून एकदा निघाल्या कोट्यावधी गदा विमानी सकळ सुरवृंदा आश्चर्य तेव्हा वाटले. मग लक्ष्मणाने मंत्र सोडून जे बाण टाकले तर त्याच्यातून गदा निघाल्या
तो लहू जपे गुरुमंत्र चक्रे सोडिली तेव्हा अपार गदा छेदुनी समग्र चक्रे सवेची गुप्त झाली. मग या लहूने जप केलेला आहे गुरूंचा आणि त्या ज्या गदा होत्या त्या एका चक्र सोडलं त्यांनी आणि त्या चक्राने त्या गदा सगळ्या तोडून टाकलेल्या आहे आणि ते नंतर ते चक्र गुप्त होऊन गेलेले आहेत. तो सौमित्रे सोडिले पर्वत लवे सवेची लहू वज्रे प्रेरित फोडिले अचळ समस्त वज्र जात स्वस्थाना. मग लक्ष्मणाने पर्वत सोडले त्यांच्यावर तर ते यांनी लगेच वज्र टाकलं त्याच्यावर. वज्र झाल्यावर ते पर्वत सगळे फोडले आहेत. ते फुटल्यावर वज्र परत निघून गेलं. मंगळाचा भाचा लहुवीर सूर्यमंड वंशाचा कुमर शरमुखी द्वादश दिनकर स्थापोनिया सोडविले निगता द्वादश आदित्यमेळ प्रतापे लोपला विरिचिंगोळ ऐसे देखता फणिपाळ राहू श्री सोडित. मग 12 सूर्यांचं हे तेज असलेला बाण यांनी सोडलेला आहे. कोणी लहूनी सोडलेला आहे आणि त्याच्यावर जसे काही सूर्य ब्रह्मांडासारखे ते सूर्य त्याच्यावर आहेत आणि ते सोडलेले आहेत त्यांनी. आणि मग यांनी लगेच राहू अस्त्र सोडलं. सूर्यास्त्र त्यांनी तिकडून सोडलं आणि लक्ष्मणाने मग राहू अस्त्र सोडलं. सूर्य आणि राहू अस्त्र दोघी झाले एकत्र सवेची गुप्त झाली क्षण मात्र न लगता ते काळी कामास्त्र सोडी अहिनायक लहुवीरे प्रेरिले कामांतक कामास्त्र दग्ध झाले तात्काळिक नामे पातक हरे जापरी. ज्याप्रमाणे रामनाम घेतल्यानंतर आपले पाप हरवून जातात पाप निघून जातात त्याप्रमाणे हे एकमेकांचे शस्त्र तोडत होते. यांनी कामास्त्र सोडलं यांनी लगेच कामांतकास्त्र सोडलं. असं त्यांचं युद्ध चालू आहे. सौमित्रे सोडले तारकास्त्र लहू प्रेरी षण्मुखास्त्र विघ्नास्त्र सोडी सौमित्र हे रंभास्त्र लहू टाकी. मग या एका लक्ष्मणाने तारकास्त्र टाकलं. मग लगेच यांनी कार्तिकेय अस्त्र टाकलं लहूनी. मग नंतर लक्ष्मणाने विघ्नास्त्र टाकलं तर यांनी लगेच गणेशास्त्र टाकलं. म्हणजे हे विघ्नास्त्राला गणपतीचं म्हणजे गणेश अस्त्र टाकलं लहूनी. सौमित्र सोडी सरितापती लहू त्यावर प्रेरी अगस्ती मग त्यावरी उर्मिला प्रती पावकास्त्र प्रेरित असे लहूने मेघास्त्र प्रेरुण विजविला प्रचंड हुताशन जैसे प्रकटला आत्मज्ञान जाय वितळून प्रेममोह. याने हुताशनास्त्र टाकलं बरं का. पावकास्त्र प्रेरलं लहूने मेघास्त्र टाकलं आणि ते अग्नी विझवून टाकलेलं आहे. वातास्त्र प्रेरी उर्मिलानाथ लहू आड घाली पर्वत असो 8 अक्षौहिणी गणित रामसेना पाडली. 8 अक्षौहिणी सेना रामाची पाडलेली आहे त्यांनी. आश्चर्य करी लक्ष्मण म्हणे याचा पार न कळे पूर्ण हातासी कदा नये श्यामकर्ण आता यज्ञ कासया. आता म्हणे आता आपण हारून चाललेलो आहे म्हणे हरवलं जातं आहे आणि आपल्याला आता श्यामकर्ण घोडा काही मिळणार नाही आणि आपला यज्ञ काही अश्वमेध यज्ञ जो आहे तो काही पूर्ण होणार नाही म्हणे. हे असती कोणाचे कोण हे न कळेची वर्तमान मज वाटे शिवा आणि रमा रमन बाळवेशे प्रगटले. मला असं वाटतं म्हणे जसं शंकर आणि विष्णू हेच एकत्र लहान बाळाचे रूप घेऊन आलेले आहेत काय माहिती म्हणे. अनिकांची नव्हे शक्ती हे त्रिभुवनासी नाटोपती असो लहू म्हणे सौमित्राप्रती कार्य उगाची निवांत. आणि मग तो म्हणतो हे नक्की आहेत कोण म्हणे यांचं हे आवरलेच जात नाही म्हणे. तो विचार करतोय तेवढ्यात तो लहू त्याला म्हणतो काय शांत बसला म्हणे तो. तुझे सरले असतील बाण तरी जाई अयोध्येसी परतोन तुझा कैवारी रघुनंदन घेऊन येई सत्वर. सौमित्रने दी प्रत्युत्तर विलोकी बाळाचा मुखचंद्र मागोती क्रोध उंच बळता अपार सोडिले शर सौमित्रे. जा म्हणे कोण रघुनंदने त्याला घेऊन ये म्हणे. तू आता तुझे बाण संपले का असे ते लहू त्याला म्हणतोय. मग परत लक्ष्मणाला राग आला आणि त्याने परत बाण सोडायला सुरुवात केली आहे. भोगेंद्र अवतार लक्ष्मण भूमी सुते जानोन प्रेलिला नादाश्रबान नवल पूर्ण वर्तले असंभाव्य नाद मंजुळ ध्वनीने भरला ब्रह्मांड गोळ धनुषी टाकुनी फणिपाळ नाद ब्रह्मी मिसळला जे कनक बीज भक्षिती त्यांचे अंगी संचरे भ्रांती उर्मलापतीची गती तैसीच झाली ते धवा. त्यांनी बाण सोडलेले आहे आणि तिकडून त्यांनी सीतेच्या मुलाने म्हणजे लहूनी बाण सोडला. तर कोणता बाण सोडला? नादास्त्र बाण सोडला. आणि ते नादाचा मंजुळ ध्वनी निघायला लागल्याबरोबर हा लक्ष्मण कोण होता? शेषाचा अवतार होता. त्या ध्वनीच्या आवाजाने इतका मधुर असा नाद निघायला लागलेला आहे. आणि या लक्ष्मणाने काय केलं?
ते धनुष्य टाकून दिलेलं आहे आणि तो त्याच्यामध्येच मग्न होऊन गेलेला आहे ते ध्वनी ऐकण्यामध्ये. नादास्त्र बाण हृदयी भरला, जैसा विखार बिळी वेश प्रवेशला, त्यावरी नादरंगे व्यापिला, भूतळी पडिला मूर्छित. तर ते नाद ध्वनी ऐकून इतका तो गुंग झालेला आहे आणि खाली पडलेला आहे लक्ष्मण. इकडे सैन्याचे 24 आवर्त, कुशाभव ते घातले अद्भुत, ते संवारी समस्त, काळजीत मारिला, विभांडोनी दोन्ही रीते रथ, विभांडोनी दोन्ही दळे, दोन्ही बंधू एकवटले, रण अपार तेथे पाडिले, कुंजर मोकळे धावती. आणि मग ते जे कडे केले होते त्या दोघांच्या भोवती, तर त्या दोघांनी युद्ध करून करून सगळे पाडलेले होते आणि सगळे एकत्र करून टाकले ते दोघं सैन्य, दोघा भावांनी, लवा आणि कुशांनी. नाही रथस्वामी सारथी रीते, रथतुरंग ओढिती, जैसैरा वैरा चवताळती, सव्य अपसव्य रणांगणी. तर सगळे हाती घोडे सगळे जिकडे तिकडे सैरा वैरा पळायला लागले. त्यांचे जे स्वामी होते रथावर बसणारे तेही निघून गेले, ते रथ मोकळेच होऊन गेले सगळे, सगळीकडे पळता येते. असो अयोध्येत कोदंड पाणी, सांगे गुज भरताचे करणी, म्हणे आणिक सेना घेऊनी, साय होई संवित्रीसी, दारुण योद्धा तो लक्ष्मण, त्याप्रती सांगे तुके वचन, की बाळक दोघेजण जितेच धरून आणावे. मग राम त्या भरताच्या कानात सांगतोय की लक्ष्मण गेलेला आहे म्हणे लढाईला, तर तू आता असं कर, थोडंसं आणखीन सैन्य घे आणि त्याच्या मदतीला जा म्हणे. आणि त्या लक्ष्मणाला सांग की ते 2 जे बाळं आहेत ते मुलं, तर त्यांना मारू नको, त्यांना जिवंतच धरून आण म्हणे. ते जीवे न मारावे सर्वथा, आकांत करील त्यांची माता, तरी बाण अंगी न खुपता, मोहनास्त्र घालून धरावे. तर त्यांना बाण न मारता त्यांच्यावर मोहिनी टाका म्हणे, मोहनास्त्र टाका आणि जिवंतच धरून आणा, असं रामाने भरताला सांगितलेलं आहे. त्यांची माता कोण, पिता कोण, धनुर्वेद गुरु संपूर्ण, का हिंडता वनोपवन, वर्तमान सर्व पुसावे. त्यांचे आईवडील कोण आहे, त्यांचा गुरु कोण आहे म्हणे, आणि ते असे वनावनात का फिरतायत तर सगळं विचारून घेऊन या म्हणे त्याला, त्या दोघांना. त्यांच्या स्वरूपाच्या आकृती कोणासारखे दोघे दिसती, धरून आणा त्वरित गती, रथावरी घालून या. तर त्या दोघांना आणा म्हणे तुम्ही रथावर घालून. सौमित्रीचा क्रोध दारुण, घेईल बाळकांचा प्राण, अन्याय केला तरी पूर्ण, कृपा करावी बाळकांवरी. म्हणे लक्ष्मणाचा राग फार वाईट आहे म्हणे, तर तो त्या दोघांना मारून टाकेल म्हणे, तर अन्याय काही होऊ देऊ नका, तर तुम्ही त्या लहान बाळांना धरून आणा म्हणे. ज्याचे हृदय परम कोमळ, तो दृष्टी देखताची बाळ, स्नेहे द्रवेल तत्काळ, अग्नी संगे घृत जैसे, बाळकाविन शून्य मंदिर, आमुचे पडले की साचार, गुण सरिता सीता सुंदर, विवेक न करता त्यागिले. मग राम मनात विचार करतोय म्हणे कोण असेल म्हणे असा, की जसं म्हणे जो दयाळू असेल तर त्याला त्या बाळाविषयी माया उत्पन्न होईल म्हणे. जसं की अग्नीजवळ तूप ठेवलेलं असतं तर ते कसं वितळतं त्याप्रमाणे. आणि म्हणे बाळांशिवाय आपलं जे घर आहे म्हणे ते कसं सुनं सुनं वाटतंय म्हणे, आणि मी उगाचच सीतेचा त्याग केलेला आहे म्हणे. ऐसे बोलता रघुनाथ, कंठ झाला सद्गरीत, नयनी सुटले अश्रुपात, प्रिया हृदयात आठवली. आणि त्याला सीतेची आठवण झालेली आहे रामाला आणि रडू यायला लागले. ऐसे राजीव नेत्र बोलतो, तो घायाळा आले धावतो, म्हणती सौमित्रा आणि काळजीत, सेने सहित आटिले. मग ते तेवढं परत सैन्य धावत आलेले आहेत, ते सांगतायत सौमित्र पण नाही झाला, हरला आहे म्हणे तो, आणि काळजीत पण सगळे हरवलेत म्हणे त्यांनी. ऐसे ऐकता राजीव नेत्र, वानरांसह होय चिंतातुर, श्रीरामाने सर्वेश्वर अत्यंत कोपला अमावरी, ब्रह्मानंद म्हणे श्रीधरा, पुढे वीरश्री माजेल अपार, ते श्रवण करत श्रोते चतुर, व्युत्पन्न आणि प्रेमळ जे. आणि श्रीराम म्हणायला लागला की आता हे सर्वेश्वरच आमच्यावर कोपलेला आहे म्हणे, म्हणून हे दोघांनासुद्धा त्यांनी हरवलेलं आहे म्हणे. आणि आता पुढे जी काही कथा आहे ती पुढे तुम्ही ऐका म्हणे, ज्यांच्या मनात खरंच भक्ती प्रेम असेल ते मनामध्ये धरून. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसोत भक्त चतुर, 38 गोडहा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.